खरं तर किरतकर साहेबां म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी उद्घाटन ठेवायचं म्हणजे ऑफिसचं उद्घाटन म्हणजे दुसऱ्या पक्षामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या ऑफिसचं उद्घाटन करतो आहे आम्ही. आणि खरं तर म्हणजे हा एक आनंदच आहे, कारण त्यांनी आत्तापर्यंत जे कार्य केलेलं आहे ते समाजासाठीच कार्य केलेलं आहे. आणि याच्यापुढे मी जरी राष्ट्रवादीत गेले तरी मला म्हणजे जनसेवा हीच माझी ईश्वरभक्ती असेल आणि त्याच्यामुळे जनसेवा करण्यासाठीच मी राष्ट्रवादीमध्ये उतरलेली आहे. त्याच्यामुळे आजच्या ह्या दिवशी ही आठवण कायमस्वरूपी राहील. आणि त्यांनी जो आम्हाला पायंडा घालून दिलेला आहे की जनसेवा हीच ईश्वर सेवा, हे दयानंद किरतकरांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून मी आज ह्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि उद्घाटन ठेवलेलं आहे. हे एक आपल्या पाठीशी एक खंबीर नेतृत्व आहे. आणि जितेंद्र आव्हाड तुम्हाला माहिती आहे की ते आज म्हणजे ठाणे जिल्ह्याचे एक वाघ आहेत आणि त्यांचं नेतृत्व खूप कुशल आहे, खूप अभ्यासू वृत्ती आहे आणि सर्वांना सामावून घेऊन जाण्याची त्यांची जी वृत्ती आहे त्याच्यामुळे कल्पनाताई किरतकरने जे आज जे उद्घाटन ठेवला त्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि कल्पनाताई आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो मी का याच्या पुढचा सर्व कार्यक्रम, राष्ट्रवादीचा कार्यक्रम, लोकांचे हिताचे कार्यक्रम, उद्या कोणाचं रेशन कार्ड असेल किंवा कोणाचे कुठल्याही कंप्लेंट असतील ते कामं सर्व या ऑफिसमध्ये होतील. आता ताकद आमची डोंबिवलीमध्ये तर खूपच वाढली आहे. कल्पनाताई आमच्याकडे आल्यामुळे बससोबत आमच्याकडे आल्यामुळे आमची डोंबिवलीमध्ये एक नंबरची ताकद तिथे वाढलेली आहे. आणि कल्पनाताई स्वतः त्याच्यामध्ये त्यांचं हे बघितले आम्ही, महिलांची संघटना वगैरे सर्व बघितले. ते एवढं चांगलं आहे त्यांचं काय अगदी डॅशिंग कार्यकर्ते आहेत ते, एकदम डॅशिंग कार्यकर्ते आम्हाला असे भेटले डोंबिवलीमध्ये. त्याच्यामुळे डोंबिवलीमध्ये वातावरण एकदम पलटी होईल यांच्यामुळे. आणि अनेक कार्यकर्ते आता त्यांच्यामुळे काही आमच्याकडे वंचितचे कार्यकर्ते येऊन गेले. आम्हीसुद्धा तुमच्याकडे यायला इच्छित आहोत म्हणून सांगितलं. उल्हासनगरचे कार्यकर्ते आले, कल्याणचे कार्यकर्ते काय आले आम्ही, आणि आजसुद्धा ते येणार होते. पण आव्हाडसाहेबांसमोरनंतर काही लोक थोडं थांबले का आपण नंतर आम्ही येऊ म्हणून सांगितलं. सभेची तयारी एकदम चांगली पैकी झालेली आहे आमची. सर्वकडे आम्हाला प्रतिसाद चांगला आहे.